शहरातील नामवंत मेडिकवर हॉस्पिटल पुणे यांनी आपल्या वैद्यकीय सेवांमध्ये आणखीन एक मैलाचा दगड ठरवत अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीची सुरुवात केली आहे. या प्रणालीमुळे आता गुडघा बदल यासारख्या शस्त्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि रुग्णासाठी सोयीस्कर होणार आहेत. या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विलास लांडे, माजी आमदार, माननीय आमदार श्री महेश दादा लांडगे भोसरी, श्री विलास मडेगिरी नगरसेवक संबंधित प्रभाग आणि मेडिकवर हॉस्पिटलचे रिजनल हेड श्री नीरज पाल हे उपस्थित होते. I am very proud to say Medicover has taken entire Maharashtra the same robo. We have launched in Mumbai, we are launching in Pune, we have done in Aurangabad and we have done in Nashik. We want to bring the latest technology to Medicover, and this is the same robo which Prime Minister Modi has launched on 7th March 2025. So this is made in India robo under the initiative of Government of India, and we want to give the same technology to the people of Maharashtra so that they can have the same technology like the Western world. This is very precise in the bone cutting. Actual scenario of the surgery can be simulated a day before. So I think that is the main focus of this robo. I think more our doctors will explain you more, and the time will come. We'll be taking more robo like GI surgery, urology is in the process, and happy to be here with a great team of staff and the doctors. Thank you very much. एक चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी या भोसरी गावामध्ये पिंपरी शहरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल झालं, याचा मला सुद्धा आनंद माझ्यासारख्याला सुद्धा झालेला आहे. ज्या पद्धतीनं दस्तगीर यांचं 90 वर्षाचे ते 1/7 मधले असताना सुद्धा त्यांचं या हॉस्पिटलमध्ये दोन्ही गोळी बदलले, त्यांचं ऑपरेशन सक्सेस केलं. म्हणजे खूप मोठं काम या ठिकाणी केलं. आता रोबोटिक जो आहे तो रोबोटिक आपल्या देशाचे प्रतीक आहे आणि तिरंगा त्याला लावलेला आहे. म्हणजे आपल्याकडे सुद्धा बनवणारे इंजिनियर खूप चांगल्या प्रकारे आहे. In base of today, robotic launch is there, where we can say की आता आपण मिनिमल इन्सिजन मुळे लेस ब्लड आणि लवकर रिकव्हरी व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण रोबोटिक लॉन्च केलेलं आहे. सेकंड थिंग सर, आमच्याकडे सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणून पेशंट झालेले आहे, तिकडून खूपच पेशंट येतात. बेसिकली कार्डियक सर्जरी, आयसी सेटअप हे सगळं येतात. आणि हां, बेलसाठी आपण करतो, गरीब असतात त्यांना हेल्प करतो आपण, आणि करायला पण पाहिजे, हे पण आपण करतो सर. कंटिन्यूस करणार आहे सर, कंटिन्यूस करणार. तुम्ही केव्हा पण कॉल करता, तुम्हाला माहिती आहे आम्ही काय होतो तुम्हाला, ठीक आहे आम्ही करतो, काही इश्यू नाही. रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑर्थोपेडिक्समध्ये आपल्या या मेडिकवर हॉस्पिटलला शुभारंभ झालेला आहे. आणि जर सांगायचं म्हटलं रोबोटिक्सच्या बाबतीत तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे शहर असं आहे की ज्याचं फक्त महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, पण अख्ख्या जगामध्ये आघाडीवरती गणलं जातं. आणि परत ही अभिमानाची गोष्ट आहे की अशा माहेरघर ठरलेल्या शहरामध्ये आज मेडिकवर हॉस्पिटलचा समावेश झालेला आहे. मी असाच वेळ घेणार नाही, डॉक्टर राहुलनी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे, पण रोबोटिक्सचे फायदे अनेक आहेत, त्याबद्दल जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या लोकांना कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, ते केव्हाही आमच्या दिलेल्या नंबर्सवरती आम्हाला संपर्क करू शकतात. ऑलरेडी आम्ही 15 केसेस केलेले आहेत आणि त्या 15 केसेस पैकी बरेचसे पेशंट आता इथे हा कार्यक्रम बघण्याकरिता आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. हीच सगळ्यात मोठी सक्सेसची स्टोरी म्हणता येईल की ते पेशंट इतके सॅटिस्फाईड आहेत की ते स्वतः ह्या कार्यक्रमाकरता स्वतःच्या स्वखर्चाने जाणीवपूर्वक उपस्थित राहिलेले. तर ते आमच्यासाठी खूप मोठं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणता येईल. आणि ही जी रोबोटिक सर्जरी केलेली आहे सर, तर या रोबोटिक सर्जरी करत असताना फक्त एका माणसाचं काम नाही, त्याच्या मागे लागणारे जे परिश्रम आहेत ते म्हणजे ह्या रोबोटला सेट करण्यापासून, त्याच्या आधीच्या दिवशीचं प्लॅनिंग करण्यापासून, सिटी स्कॅन करण्यापासून ते पेशंट डिस्चार्ज करेपर्यंत हे टीम वर्क आहे. आणि टीम वर्क करत असताना हा रोबोट त्याच्यामध्ये आम्हाला असिस्टन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, आणि म्हणून त्या सर्जरीज इतक्या सक्सेसफुल होतात हे इथं महत्त्वाचं सांगणे गरजेचं आहे की पुण्यामध्ये पहिल्यांदाच हे
रोबोटिकद्वारे नीचं ऑपरेशन या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीचं एआयच्या धर्तीवरचं हा मशीन या ठिकाणी आपल्या समोर सेवेला या ठिकाणी उपलब्ध होत आहे. मगाशी डॉक्टरांशी चर्चा करताना लाल सरांनी या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी ॲट अ टाइम हे मशीन महाराष्ट्रामध्ये मेडिकॉर हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. या कार्याचा गौरव आहे आणि आता ते यशस्वीपणे चालू शकतायत, स्वावलंबनी चालण्याचा प्रयत्न करतायत, चालूही शकतायत. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि आपल्या या जगात बसल्यानंतर सुद्धा